नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओतून नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता दिशाला आदित्यने चांगलंच तोडावरती पाडलेलं आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर ह्या दिशा आणि दामिनीने दोघींनी मिळून देखील एक जबरदस्त प्लॅनिंग बनवलेला असतो की तिला वाटत असतं की पारूचा ज्यामध्ये जीव अडकलेला आहे तीच गोष्ट आपण गायब करू आणि सगळ्यांसमोर आपण पारूचं खरं सत्य देखील आणू की पारूने ह्या बंगल्यामध्ये परवानगी नसताना देखील वैजू नावाची एक शेळी पाळलेली आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्यांना पारूला हाकलून दिल्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही। तर इकडे पारू ठरवते की आता आपण लवकरात लवकर काही जरी झालं तरी अहिल्यादेवी किर्लोस्करला सत्य सांगून टाकू की आपण वैजूला पाळत आहे, कारण की अहिल्यादेवीने स्वतःने वैजूला त्या बंगल्याच्या बाहेर काढलेलं असतं। पण तरी देखील पारू आणि गणी दोघेजण मिळून देखील त्या वैजूला पाळत असते आणि पारूचं वैजूवरती खूप प्रेम देखील असतं। तर इकडे आदित्यने आता सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे मारुती मामा, पारू आणि गणी ह्या सगळ्यांना दिलेलं असतं। ते पण स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जाऊन जे त्यांचं ब्युटी कॉन्स्टंट पार्लरसाठी जे काही डोळे सिलेक्ट केलेले असतात त्यामध्ये पारूचा आता त्यांनी खूप मोठं टेम्पलेट बनवलेलं असतं आणि ते बॅनर चौकात लावलेलं असतं। तेच दाखवण्यासाठी मारुती मामांना घेऊन स्वतः आदित्य जातो। त्यावेळेस मात्र मारुती मामांची रिॲक्शन पाहून स्वतः आदित्यला देखील खूप आनंद होतो, कारण की आदित्यला देखील समजतं की आपल्या मुलीचं यश बघून आपल्या बापाला नेमकं कसं वाटतं हे सगळं काही आदित्यने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं, कारण की मारुती मामांच्या डोळ्यामध्ये ते सगळं काही दिसत असतं। तर इकडे आता मारुती मामा चक्क आता आदित्यचे खूप आभार मानत असतात। पण आदित्य म्हणतो काय करताय तुम्ही, माझे आभार का मानता, हे सगळं आपल्या पारूने केलेलं आहे, कारण की ह्या आपल्या पारूमध्ये खूप जिद्द आणि चिकाटी आहे, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। तर मित्रांनो, तोपर्यंत इकडे आता ही हरामखोर दामिनी आणि दिशा दोघीजण देखील वैजूला करतात आणि त्यावेळेस मात्र दुसऱ्या दिवशी पारू ज्यावेळेस घरी पोहोचते त्यावेळेस मात्र पारू सगळीकडे वैजूला शोधत असते, कारण की वैजू हरवली म्हणून सगळ्यांकडे आता पारू धावपळ करत असते। पण आता सगळं काही झालं तरी वैजू कुठे सापडत नाही। त्यावेळेस मात्र पारू आदित्यकडे जाते आणि म्हणते की आपली वैजू हरवली। त्यावेळेस मात्र सगळेजण मिळून वैजूचा शोध घेत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की दिशा आणि दामिनीला वाटतं की आता पारू पडली तोंडावरती, पण घडतं सगळं काय उलटच, कारण की आदित्य पुन्हा सगळीकडून शोधतो आणि शेवटी वैजूला घेऊन पारू समोर आणतोच। त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून दिशा तर तोंडावरती पडतेच, पण सगळ्यांसमोर अहिल्यादेवी किर्लोस्कर आता वैजूला पाळण्यासाठी परवानगी देखील देते। तर त्यावेळेस मात्र मित्रांनो, पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।